फॉर्म भरायचा नाही, माननीय देवेंद्र फडणवीसजी यांनी केलेल्या विनंतीला सन्माननीय साहेबांनी मान दिलेला आहे आणि आम्ही त्यामुळे फॉर्म भरायला गेलो नाही. मग पाठिंबा देणार का कुणाला? जसं लोकसभेच्या निवडणुकीत पाठिंबा देण्यात आला मनसेकडनं. नाही, अजून काय या गोष्टीची वाच्यता काही माननीय साहेबांनी राजसाहेबांनी केली नाही, त्यामुळे त्याविषयी मी बोलू इच्छित नाही. मला आदेश आला आणि पक्षासाठी आम्ही निष्ठावंत राजसैनिक. राजसाहेबांनी सांगितलं उडी मारायची, नाही उडी मारायची. तयारी सुरू केली होती तुम्ही निवडणुकीची, कारण की फॉर्म भरायचा आजचा दिवस होता, तुम्ही फॉर्म भरायला चालले? 100% केली होती ना. पण आज काय आहे की सन्माननीय साहेबांकडे तुम्हाला माहिती असेल 3 तारखेला उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी आले आणि त्यांच्यात चर्चा झाली आणि त्या अनुषंगाने आम्ही फॉर्म भरत नाही. कार्यकर्त्यांची समजूत कशा प्रकारे काढायला? कार्यकर्ते कट्टर सैनिक आहेत. कार्यकर्त्यांची आमच्या मनसेमध्ये समजूत काढावी लागत नाही. साहेबांचा आदेश हा आमच्याकरता अंतिम आहे आणि आम्ही निष्ठावंत राजसाहेबांचे सैनिक आहोत. त्यामुळे असं काही माझ्या चेहऱ्यानं वाटतंय का मी दुःखात बुडालेलो आहे वगैरे? नाही ना. मनातून नेमकी काय भावना चेहऱ्यावरती जरी दिसत नसले तरी एवढा पण मी ऍक्टर चांगला नाही. हिंदी में जाना चाहेंगे सर, हिंदी में एक बार बता दीजिए आज के मीटिंग में जो आपसे जानना चाहेंगे अब किस तरीके का भूमिका आपकी रहेगी, क्या कहेंगे? आपको पता है कि हम लोग पदवीधर ग्रेजुएट कॉन्स्टिट्यूंसी कोकण पदवीधर हम लोग लड़ रहे थे और मेरा नाम भी डिक्लेयर हुआ था, लेकिन परसों माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र जी ने माननीय राज साहब की भेंट ली और उन्होंने रिक्वेस्ट की थी, तो राज साहब ने उनकी रिक्वेस्ट को माना है और आज हम लोग आखिरी दिन था फॉर्म भरने का, तो हम लोग फॉर्म नहीं भर रहे हैं और शुभेच्छा है हमारे तरफ से, मेरी तरफ से निरंजन जी। एक सवाल है, जहां पर कोई भी कार्यकर्ता या एक पक्ष बनाता है वो विधायक के लिए या बड़े पदों के लिए जाना चाहता है, तो यहाँ पर दिनकर का एक ये हुआ तो ये पूरी नीतियों को एक अलग नीति देखी जाती है, ये राजनीति है या राज की नीति बन रही है? देखिए, ऐसे कोई बात नहीं. हमारा पक्ष आदेश पे चलता है और हमारा पक्ष राजनीति से ज़्यादा समाज कारण पे चलता है. हम लोग ने काम रुकाया नहीं है, रोकेंगे भी नहीं और राज साहब का आदेश हमारे लिए काफ़ी है. राज साहब ने बोला कूदो तो कूदेंगे, राज साहब ने बोला रुको तो रुकेंगे. धन्यवाद. बैठकीत आणखी काही चर्चा झाली का? तर कोकण पदवीधर मतदारसंघातून मनसेने माघार घेतली आणि त्याच संदर्भात अभिजित पानसे बोलत होते. आम्ही निष्ठावंत राजसैनिक असं सुद्धा वक्तव्य त्यांनी केलंय आणि राजसाहेब बोलतील तोच निर्णय अंतिम आहे असं सुद्धा त्यांनी म्हटलंय.